रोल. हां. आज या ठिकाणी सर्व आंबेडकर विचारांचे सामाजिक चळवळीतले जे कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेले आहेत, त्यांची प्रमुख मागणी जी आहे, मागच्या महिन्यामध्ये आमची साक्षीताई कांबळे हिचे जी का तिने आत्महत्या केलेली आहे, त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे, त्यामध्ये जे आरोपी ज्यांना अटक केली होती त्या आरोपींची जामीन देखील झालेली आहे. तर त्या ठिकाणी तपास अधिकाऱ्यांनी, पोलीस अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं सगळं डॉक्युमेंट्स तयार केले, जेणेकरून त्या आरोपीला मदत होईल अशा पद्धतीची एकंदरीत जी काय लक्षात यायला लागली भूमिका. त्यामुळे मागच्या काळखंडामध्ये ज्यावेळेस ही घटना घडली तर आमच्या उपसभापती निरंताई गोरे यांनी मला फोन केला आणि त्यांनी मला या सगळ्या प्रकरणाची माहिती मागितली. आमची या ठिकाणी सहकारी मेशा जानराव यांना मी फोन करून सगळी माहिती देखील मागून घेतली आणि ती पुढे फॉरवर्ड केली. त्यामध्ये या तपासामध्ये इथले जे तपास अधिकारी होते यांच्याकडून तपास पूर्ण काढून घेऊन आता तपास अधिकारी देखील यामध्ये बदललेले आहेत आणि उर्वरित त्यांची जी मागणी आहे की या प्रकरणामध्ये जे आरोपीला जामीन मिळालेला आहे त्या आरोपीचा जामीन रद्द झाला पाहिजे. दुसरा विषय, त्या ठिकाणी त्यांची बहीण त्या आरोपीची एक पोलीस आहे जी इनडायरेक्टली सगळ्या प्रक्रियेमध्ये मदत करते, त्यांना देखील अटक झाली पाहिजे. अजून एक आरोपी यामध्ये फरार आहे, त्याला देखील अटक झाली पाहिजे. ही आमची प्रमुख मागणी आहे आणि या मागणीच्या अनुषंगानं साक्षीताई कांबळे यांच्या ज्या मातोश्री आहेत त्यांना देखील आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बोललेले आहेत आणि याच्यामध्ये कुणालाही दोषीला सोडणार नाही, त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई केली जाईल आणि जोपर्यंत या साक्षीताईंना आमच्या न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा हा लढा थांबणार नाही, अशा पद्धतीची एकंदरीत भूमिका आहे. आणि आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून जी काही मागणी नातेवाईकांची असणार आहे ताईंच्या, तर ती मागणी पुढे फॉरवर्ड करणं हे देखील आमचं या ठिकाणी प्रामाणिक काम असणार. आज साक्षी संतोष कांबळे यांना न्याय देण्यासाठी पूर्ण आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते एकत्र झालेले आहेत आणि साक्षी संतोष कांबळेचा जे आत्महत्या छेडछाडीला कंटाळून झालेले आहे तो आरोपी 8 दिवसात जामीन झाल्यामुळे आम्हाला अतिशय तीव्रपणे नाराजी व्यक्त केलेली आहे आणि आरोपीची बहीण ही सध्या फरार आहे. पोलीस प्रशासनाने कुठलीही बाजू आमची न ऐकता आमच्यावर आरेवऱ्याच्या भाषा करून जे आरोपी आहेत त्याच्या बाजूने बाजू मांडून त्याला जामीन मिळवून देण्यात आलेले आहेत. त्याच्यासाठी आम्ही आज पूर्ण आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते धरणे आंदोलनासाठी बसलो आहोत. काय भूमिका पुढची भूमिका आमची अशी आहे की आरोपीची जामीन रद्द करण्यात यावी, नाहीतर आम्ही पूर्ण उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये हे लॉंग मोर्चा काढून आरोपीचे पूर्ण चौकशी करून आणि स्वप्नील DYSP राठोड यांची बी चौकशी करून यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणार आहोत.